श्री रामांची पत्नीच असं बोलू शकते, इतक्या भीषण परिस्थितीमध्ये अन्य कोणतीही स्त्री स्वतःहून समोर आलेला हा प्रस्ताव नाकारू शकणार नाही. हे रामाच्या पत्नीलाच केवळ शक्य आहे. जगदंबा सीता माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. हनुमंतांनी आपली बाजू सांगितली. मी का तुम्हाला असं म्हटलं, श्री रामरायांचं आजच प्रिय करावं असं मला वाटतं. लंका प्रवेश कठीण आहे, सागर पार करणं ही फार मोठी समस्या आमच्यासमोर असणार आहे. तेव्हा अन्य कोणत्या हेतून मी तुम्हाला माझ्या पाठीवर बस असं म्हटलं नाही. आता आपण एखादी खूण मला सांगावी की जी खूण सांगून किंवा दाखवून श्री रामरायांना विश्वास बसेल की लंकेमध्ये गेल्यानंतर हनुमंतानं त्या सीतेला पाहिलं जी माझी भार्या आहे. कारण सीता नावाच्या अनेक असू शकतात ना, सत्य आहे. सीता नावाच्या अनेक असू शकतात. अरे पण माझीच सीता तू पाहिलीस कशावरून? भलत्याची कुठली तरी स्त्री पाहून आला असशील आणि मी समजायचं की माझ्या सीतेला तिथं लंकेत डांबलेलं आहे. व्हॉट इज द प्रूफ? आणि असं म्हटल्यानंतर सीतामाईंनी एक अत्यंत गोपनीय गोष्ट हनुमंतांना सांगितली, जी गोष्ट लक्ष्मणांना पण माहित नाहीये. तिघ एकत्र 12.5 वर्ष आहेत, पण लक्ष्मणांना माहिती नाही. ती कथा अशी, सीतामाई हनुमंतांना सांगतात, मंदाकिनी नदीच्या तटावर मी आणि श्रीराम लक्ष्मणांना आश्रमातच ठेवून जलविहार करण्यासाठी बाहेर पडलो. काही वेळ जलविहार झाल्यानंतर श्रीरामराय माझ्या मांडीवरती मस्तक ठेवून थोडे विश्रांती घ्यायला लागले. एक मांस लोलूप कावळा कुठूनचा अचानक तिथं आला आणि तो मला त्रास द्यायला लागला. आणि माझ्यात त्याची एवढी हिंमत वाढली, कारण सीतामाई वारू शकत नव्हते ना. वारलं तर रामराय उठतील, त्यांची झोप मोडू नये हा त्यांचा उद्देश आहे. म्हणून त्या लांबच्या लांब जेवढं त्याला दूर करता येणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे त्याची हिंमत वाढली आणि तो जवळ यायला लागला आणि प्रत्यक्ष चोचीनं मला टोचायला लागला. श्रीरामराय उठले की तो दूर पळायचा. 2-3 वेळा असं झालं आणि एकदा मात्र तो अगदी जवळ आला आणि त्यांनी माझ्या वक्षस्थलावर चोच मारली आणि रक्त त्यामुळं जे बाहेर आलं ते श्री रामरायांच्या कपाळावर पडलं, कारण ते मांडीवर झोपले आणि त्यांना जाग आली. आणि रक्तस्राव होतोय पाहून सदैव शांत आणि प्रेमळ असणारे श्रीराम पराकोटीचे क्रोधायमान झाले आणि बघायला लागले, अरे मी पंचनगी नागासारखा आहे, कोण मला त्रास देऊ पाहतोय. आणि भगवान इकडे तिकडे बघतात तर त्यांना तो कावळा दिसतो आणि आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी पाहिलं, त्यांना त्या कावळ्याच्या रूपात आलेला काम प्रवृत्त झालेला इंद्रपुत्र जयंत दिसला. आणि हे पाहून मात्र भगवान इतके क्रोधायमान झाले. धनुष्यबाण तर आश्रमामध्ये आहेत, याला दंड द्यायला हवा. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, त्यांना काही सापडलं नाही. तर एक जवळच असणाऱ्या दर्भाच्या अस्त्रातून एक दर्भ बाहेर काढलं, त्याला ब्रह्मास्त्रानं अभिमंत्रित केलं आणि ते त्या कावळ्यावर सोडलं. असं ते दर्भ मागं लागलं, कावळ्याची त्रेधा तिरपीट उडाली आणि तो त्रैलोक्यात सगळीकडे त्राहिमाम 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 त्राहिमाम, तोबा 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 तोबा. आजच्या भाषेत हे कावळे असतात बरं का. जय जय रघुवीर. आजच्या काळातलं रामायण कळलं पाहिजे. तोबा 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 करत पळत सुटला कावळा. अरे ब्रह्मदेव शंकर सगळ्यांकडे जाऊन आला, कोणी त्याला हल पळ म्हणाले. एंट्री प्रोहिबिटेड, नॉट अलाउड. शेवटी कुठे गेला? शेवटी बापाकडं मातोश्रींकडे गेला. कुणाकडे गेला? मातोश्रींकडे. कळलं पाहिजे पटकन. इंद्राकडे गेला. इंद्राला सांगितलं, बाबा बाबा मी असा उद्योग केला.
इंद्र म्हणायला लागला, कशाला नको ते उद्योग करता? कशी बशी मिळालेली सीट, कसं बिसं मिळालेलं सिंहासन, ते पण लुडकून टाकता तुम्ही. कुठली दिशा, कुठली सालियान? कोण सांगितलं उद्योग करायला नको ते? हा, मूर्ख कुठला! गेट आउट! ओ बाबा, मला वाचवा. तेव्हाच रामायण अजून चालू आहे हो. जय जय रघुवीर समर्थ. इंद्रानं सांगितलं, श्रीराम शरणागत वत्सल आहेत, एकच उपाय आहे. अरे मूर्खा, रावणाला मारण्यासाठी भगवंताला आम्ही रामरूप घ्यायला लावलं आणि तू त्यांच्याच घरामध्ये कलह निर्माण करतोयस. तुला काय म्हणायचं रे? पेंग्विन कुठला, मूर्ख! हकलून दिलं आणि सांगितलं, श्रीराम शरणागत वत्सल आहे, त्यांना शरण जा, तर काहीतरी होण्याची शक्यता आहे. तो तसा फाडफाड 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 करत पोहोचला श्रीरामांकडं. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि बोलायला लागला, मी तुम्हाला शरण आलो आहे, माझं रक्षण करा. श्रीराम म्हणाले, माझा जरी नियम असला, मी शरणागत वत्सल म्हणून जगात प्रसिद्ध असलो, तरी सुद्धा माझ्या अस्त्राचाही एक नियम आहे, ते कधीही विफल होत नाही. तेव्हा तुझं एक अंग नष्ट होईल, पण तुझा ते जीव घेणार नाही. आणि म्हणून त्याच्या दक्षिण नेत्रावरती त्या अस्त्राचा आघात झाला आणि तेव्हापासून कावळ्यांना एकाक्ष असं म्हटलं जातं. कावळ्यांचं नाव काय पडलं? एकाक्ष. म्हणून बघा, कावळा काय असं असं बघतो, म्हणून जो माणूस असा असं बघतो त्याला काय म्हणायचं? जय जय रघुवीर समर्थ. एकाक्ष, कावळ्यांना एकाक्ष म्हटलं जातं. ही गोष्ट मी आणि श्रीरामराय आमच्या दोघांखेरीज कुणालाही माहीत नाही, लक्ष्मणांनाही माहीत नाही. ही जर गोष्ट हे हनुमंता तू रामरायांना सांगशील तर त्यांना पक्का विश्वास बसेल की तू मलाच भेटलेला आहेस. आणि सीतामाईंना एकदम रामरायांचं स्मरण झालं. श्रीराम एका यक्कश्चित कावळ्यावर क्रोधायमान होऊन आपल्या प्रिय पत्नीला त्रास देणाऱ्या एखाद्या यक्कश्चित कावळ्यावर ते क्रोध करतात आणि त्याला दंड देतात. तेच श्रीरामराय या दुष्ट दुर्जन असणाऱ्या राक्षसांनी पीडित होणाऱ्या माझं रक्षण का नाही करत आहेत हनुमान, असं म्हणून सीतामाई पुन्हा विलाप करतात आणि श्रीरामांच्या स्मरणामध्ये त्यांचं गायन सुरू करतात. सीतामाईंनी रामगायन केलेलं आहे. जानामि त्वां महावीर्यं महोत्साहं महाबलम् अपारवारमक्षोभ्यं गाम्भीर्यात् सागरोपमं भर्तारं ससमुद्राया धरण्या वासवोपमम् एवमस्त्रविदां श्रेष्ठो बलवान सत्ववानपि. सीतामाईंनी हनुमंत निघतायत हे पाहून महत्वाचा संदेश दिला. कौसल्यासुत श्री रामप्रभूंना माझा मस्तक दववून नमस्कार कळव. ज्या महात्म्यानं रत्न वैभव स्त्रिया पृथ्वी या सगळ्यांचाही सत्याच्या धारणेसाठी त्याग केला, त्या महान श्री रामरायांना मी मस्तक लवून वंदन करते. हा निरोप दे. माझ्या प्रिय लहान पुत्राप्रमाणे असणाऱ्या धाकट्या धीराला लक्ष्मणाला कुशल विचार आणि लक्ष्मणांचं गुणगान इथं सीतामाईंनी केलेलं आहे. धर्मात्मा श्री रामानुगामी महात्यागी
श्री रामरायांना पिता मानून आणि मला माता मानून वागणारा, विनय संपन्न, सेवारत, मितभाषी, आणि फार महत्त्वाची टिप्पणी केली लक्ष्मणांच्या बद्दल. काय टिप्पणी केली ऐका, काय टिप्पण्या चालल्या तुम्ही बघा. फार महत्त्वाची टिप्पणी केली लक्ष्मणांबद्दल. माझ्यापेक्षाही श्रीरामांना प्रिय अधिक असणाऱ्या लक्ष्मणांना कुशल विचार. श्रीरामांना माझ्यापेक्षाही अधिक प्रिय जो आहे त्या लक्ष्मणाला कुशल विचार. पटतंय का? आता सीतामाईंचा आदर्श स्वीकारायचा म्हटल्यानंतर पटवून घेणं कशाला शिंकला तो आत्ताच नेमकं त्या म्हणत होत्या भाग आहे ते पण म्हणणार मी तरी काय करू, काळानेच मला प्रेरित केलं शिंकायला. आता काही त्या भाग आहेत म्हणणार नाहीत, मला माहिती आहे कशा बशा तयार झाल्या होत्या. आणि हे सत्य आहे बरं. सीतामाईंचा त्याग झाल्यानंतर जवळजवळ 11,000 वर्ष भगवान पृथ्वीवर आहेत. थोडे कमी 11,000ला. तीनही मातांनी देहत्याग केला. त्याच्यानंतरही भगवान अनेक हजार वर्ष राहिले. दशरथ महाराजांचा तर विषय सगळ्यांनाच माहिती आहे. लक्ष्मणांचा त्याग केला आणि श्री रामराय पृथ्वी सोडून निघून गेले. हा इतिहास आहे. श्रीरामरायांनी लक्ष्मणांचा त्याग केला. तो विषय आता नाही आहे कथेत, संदर्भ म्हणून सांगितला. आणि तो त्याग निमित्त बनवून रामराय सुद्धा पृथ्वीचा त्याग करून स्वधामाला निघून गेले. म्हणून सीतामाईंचं हे जे सांगणं आहे ना ते यथार्थ आहे. आपल्या समर्थांना सगळेच प्रिय होते. वीणाबाई प्रिय होत्या, अक्काबाई प्रिय होत्या, उद्धव स्वामी होते, त्यांचे बंधू, त्यांची माता सगळे प्रिय होते. त्यांच्या डोळ्यात देखत वीणाबाई गेल्या. त्यांना दिव्य शक्तीनं कळलं आणि आईला भेटण्यासाठी ते गेले. आई त्यांच्या मांडीवर गेली. त्यांचे थोरले बंधू आणि वहिनी दोघंही गेल्याचं त्यांना त्या कॉस्मिक एनर्जीनं कळवलं. समर्थांनी जटादाढी उतरवली होती. शिष्यांनी विचारलं हे काय? ते म्हणाले आमचे थोरले बंधू गेले. समर्थ इकडं ते तिकडं. पण समर्थांनी निर्वाणीची भाषा कधी बोलली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी देह सोडला आणि समर्थ निर्वाणीची भाषा बोलायला लागले. ज्याच्यासाठी म्हणून भगवंतांनी माझी या पृथ्वीवर योजना केली तोच निघून गेला. आता मी तरी कशाला रमू. आणि उण्यापुऱ्या 1.5-2 वर्षामध्ये छत्रपतींच्या निर्गमनानंतर समर्थांनी सुद्धा महासमाधी घेतली. हा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. म्हणून लक्ष्मण हे इतके प्रिय श्री रामरायांना आहेत आणि सीतामाईंना याचं अजिबात दुःख नाही आहे. येते का लक्षात? तुम्हाला रामरायांनी परमिशन दिलेली, आता बेधडक फक्त सांगायचं नाही. पण हे शिकायला हवं. अशा श्री लक्ष्मणांना तू माझं कुशल सांग आणि त्यालाही कुशल विचार. आणि सीतामाई शेवटचा महत्त्वाचा संदेश सांगतात. पुन्हा पुन्हा श्री रामरायांना आठवण करून दे, माझ्याकडं फक्त 2 महिने शिल्लक आहेत. पुन्हा पुन्हा रामरायांना आठवण करून दे, माझ्याकडं केवळ 2 महिने शिल्लक आहेत. आणि हनुमंतांनी विचारलं देवी कथा तर तुम्ही सांगितली, एखादी खूण म्हणून काही द्याल का? आणि सीतामाईंनी चूडामणी काढून दिला. रामरायांनी जशी अंगठी दिली सीतामाईंनी ओळखीचा म्हणून चूडामणी काढून दिला. हनुमंतांना धन्य 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 वाटलं. श्री मारुतीरायांनी वानरांचं उड्डाण कौशल्य सांगून आपण आश्वस्त राहा, आता तुमचा शोक संपला, आता अजिबात शोक करायचा नाही इथून पुढं असं सांगितलं. आणि मी हा जातो आणि रामरायांना घेऊन येतो आणि तुमची सुटका निश्चित आहे असं आश्वासन श्री हनुमान देतात. आणि
सीतामाईंचा शोध लागल्यामुळं हनुमंतांना आकाश ठेंगणं वाटायला लागलं आणि पराकोटीचा आनंद त्यांना झालेला आहे. पहा, एक कार्य तर संपन्न झालं, पण हनुमान 8 वाजून गेल्यानंतर कथा संपायची अजिबात वाट न पाहता, ज्याप्रमाणे आपण घाईघाईत निघून जाण्याची इच्छा धारण करतो, आजचं काम झालं असं मानून हनुमंतराय लगेच अबाउट टर्न बॅक टू पॅव्हेलियन असं त्यांनी केलेलं. हा आदर्श आता आपण पण घ्यायला हवा की नको सांगा बरं. जय जय रघुवीर समर्थ. हनुमान विचार करतायत, महत्वाचं कार्य तर झालं, पण खरा कार्यकर्ता तो जो महत्वाचं कार्य साधल्यानंतर आनुषंगिक कामं करूनच स्वामींकडे येतो, जेणेकरून पुढची कामं करायला सोपं जाईल. पुढची कामं करायला सोपं जाईल. मी रामदूत आहे हे खरं, दॅट इज माय फर्स्ट क्वालिफिकेशन, बट दॅट इज नॉट माय ओनली क्वालिफिकेशन. येते का लक्षात? दॅट इज माय फर्स्ट अँड फॉरमोस्ट क्वालिफिकेशन, नो डाऊट, बट दॅट इज नॉट माय ओनली क्वालिफिकेशन. मी सुग्रीवाचा सचिव देखील आहे, मी सुग्रीवाचा हेर देखील आहे. आय एम अ स्पाय. मी सुग्रीवाचा हेर देखील आहे आणि मी योद्धा देखील आहे. न ह्येकः साधको हेतु स्वल्पस्यापीह कर्मणः यो ह्यर्थं बहुधा वेद स समर्थोर्थ साधने. स्वामीचं कार्य अधिकात अधिक सोपं करणं हे त्याच्या सेवकाचं कर्तव्य असतं. रावणाचं सामरिक बल किती आहे हे तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं सीतामाईंचा शोध लावणं. जर रावणाचं सामरिक बल लक्षात न घेता मी असाच निघून गेलो तर ते कार्य अपूर्ण राहील.